शिवसेना विधायक दीपक केसरकर के बयान पर सियासत गर्मा गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने केसरकर पर हमला बोलते हुए राज्य सरकार से जादू टोना अधिनियम के तहत मामला दर्ज करने की मांग की। इसी के साथ कांग्रेस ने खरात मामले में सबूत मिटाने के प्रयास की भी आशंका जताई। जे सहभागी आहे त्यांची नावं केसरकरांनी उघड केली पाहिजे। 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजे केसरकरांनी आणि त्या सर्वांवर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आता ही खराची वरात कुठपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल, पण मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेन ड्राईव्ह मधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल। असे महाभाग या खराच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहेत आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल असं माझं मत आहे।